स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ 31 जानेवारी 2026 पर्यंत होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने केली होती सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या यासाठी राज्य सरकारने विविध कारणे पुढे करत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज सुनावणी झाली। राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दिलासा मिळालाय। त्यामुळे आगामी 31 जानेवारी 2026 पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। गेल्या 5 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या डिसेंबर 2025 पर्यंत होतील असं न्यायालयाच्या आदेशानुसार समोर आलं होतं। मात्र पुन्हा एकदा राज्य सरकारनं राज्यातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं व ईव्हीएम मशीनचा पुरवठा वेळेत होऊ शकला नसल्यानं या निवडणुका घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत। त्यामुळे 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ द्यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती। आज त्या याचिकेवर सुनावणी झाली असून राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलल्या गेल्या।